कुणा करता देते? ती रानात चरून येते. ती रानात चरून येते. तिचं निमित्तच वासरा करता दूध द्यायचं आहे. ती संध्याकाळी गोठ्यामध्ये तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळी. ते वासरू गाईची वाट पाहत राहत. मग जेव्हा संध्याकाळी गाईची धार काढायची वेळ आणि मग ते घर मालक वासरू खुंट्याला बांधलेलं वासरू सोडतो. ते वासरू असे कान हरणासारखे टवकारत, त्याचं शेपूट असं मागून वरती करत, शेपटाचा गोंडा, आणि त्या गाईकडे इतक्या धावपळीने जात. आणि मग ते गाईला हुंदकी द्यायला लागतं. तान्हयाची लागता झटे, मग अधिकची पाना फुटे. ती गाय वासरा करता पाना सोडते आणि गाईने पाना सोडला की मग घर मालक त्या वासराला ओढतो खुंट्याकडे आणि वासरू ओढतं गाईकडे. मग घर मालक त्याला बांधून ठेवतो खुंट्याला आणि मग एवढी मोठी चरबी घेऊन गाईच्या कासेखाली बसतो आणि मग त्याला पाहिजे तेवढं दूध काढून घेतो. ते वासरू त्या घर मालकाकडे असं पाहते. ते काय आशीर्वाद देत असेल, बापू मालका तुझा 7 पिढ्याचं कल्याण हो. लेका माझी माय माझ्या करता जंगलातून चरून आली, तू कोण आला मध्येच उपट सुंब. हे जरी खरं असलं, तो व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टीने त्या गोष्टी आपण अंगीकारणं हे समयोचित आहे आणि पारंपरिक आहे. पण नेमकं गाय दूध देते ती वासरा करताच देते. वासराचे निमित्त आणि वासराच्या निमित्ताने ते आपल्याला भेटतं, हा आपला फायदा आहे. तसं भागवत कथा श्री शुकदेव स्वामी परमहंस अरणीसुत श्री शुकाचार्य परिव्रजकाचार्य, जो महात्मा गाईची धार काढेपर्यंत कोणाच्या अंगणात थांबला नाही, जे स्वतःच्या बापा करता थांबलं नाही, आई करता थांबलं नाही, जगात असलेली माया, त्या मायेचा संबंध येईल, मायेचा बंध झाला की मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, कि मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम को, मन ही करत भजीत, कबीरा मन ही करत भजीत. माया मरी ना मन मुआ, मरी मरी गया शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भज भजले रघुवीर. आतापर्यंत ते मनावर कोणाला अंकुश लावता आला नाही, पण त्याच्यावरही अंकुश लावला श्री शुकदेवांनी. 12 वर्ष आईच्या उदरात राहिले आणि मायेचा संग होईल म्हणून ते दिगंबर अवस्थेत वनात पळून गेले. मग जनकांना गुरु केलं आणि राधा राणीचे ते परमशिष्य झाले गोलोक धामामध्ये. भगवान कृष्णजी जो महात्मा माईला सोडून गेला, बापाला सोडून गेला, पुत्रेति तन्मयतया तर्वो भिनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस, असे विरक्त असलेले शुकदेव महाराज परीक्षिती करता 7 दिवस पर्यंत त्यांच्याकडे थांबले. आणि मग पहा तुम्ही, असे काही चरित्र वर्णन करून सांगितले. रामाचं चरित्र सांगितलं, नृसिंहाचं चरित्र सांगितलं. आणि मग परीक्षिती महाराज श्री शुकदेवांना म्हटले, गुरुदेव तुम्ही सगळे जेवढे चरित्र सांगितले ते सगळे मनाला आल्हाद देणारेच आहे, सुख देणारे आहे, शांती देणारे आहे. परंतु माझी आंतरिक इच्छा अशी आहे की माझ्या जो वंश आहे तो वंश आज जिवंत आहे. मी सुद्धा आईच्या गर्भात होतो त्यावेळेला द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने जे ब्रह्मास्त्र सोडलं, त्या ब्रह्मास्त्रापासून मला वाचवलं, नाहीतर आज परीक्षित जिवंत नसता. बर, एखादी गाय रस्त्याने जावी, त्याचा पाय चिखलात रुतावा आणि चिखलात रुतल्यानंतर त्या गायीचं खूर जेवढं जमिनीत गेलं तेवढा खड्डा तयार झाला आणि मग त्या खड्ड्यात पाणी साचलं. मग ते पाणी साचलेला खड्डा गायीच्या खुराचा तो जर ओलांडून जायचंय
तर किती लांब उडी मारावी लागेल. गाईच्या पायाने पडलेला खड्डा तो जर ओलांडून जायचा आहे तर किती लांबून पळत येऊन उडी मारावी लागेल. पोलीस भरतीवाले उडी मारायचं कामच नाही, सहज पार करता येत. तसं परीक्षित महाराज म्हटले, ज्याप्रमाणे गाईच्या खुराचा खड्डा सहज ओलांडता येतो, त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या रणांगणावर असलेला हा अथांग जनसागर, 18 अक्षौहिणी सैन्य, त्यापैकी 11 अक्षौहिणी सैन्य मारायला होतं आणि 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांकडून होतं. एवढ्या मोठ्या अथांग जनसागरामध्ये सोत्तीर्णा खलव पांडवै रणनिधी कैवर्तक केशव. भगवान परमात्मा जर नसते, भगवान कृष्ण परमात्म्यानी एवढ्या मोठ्या युद्धामधून, एवढ्या मोठ्या अथांग रणसागरामधून माझ्या परिवाराला जसं सुरक्षित ठेवलं, एवढे अनंत उपकार ज्या कृष्ण कन्हैयाचे माझ्यावर आहे, की एकही दिवस असा नाही की माझ्या वडिलांवर, पांडवांवर संकट आलं नाही. पण पांडवांवर संकट आलं, त्या प्रत्येक संकटात देव हजर होते. देव हजर होते. द्वारकेचा राणा पांडवा घरी. या प्रत्येक संकटातून आम्हाला ज्यांनी वाचवलं ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे लालायित चरित्र आहे ते तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. ते चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. मग ते दशमस्कंदामध्ये, भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये भगवान कृष्णजींचं चरित्र आहे. भागवतामध्ये एकूण 12 स्कंद आहे, 335 अध्याय आहे. त्यापैकी सगळ्यात मोठे अध्याय आणि सगळ्यात जास्त वर्णन दशमस्कंदामध्ये. बाकी सगळे जे अध्याय, सगळे जे स्कंद आहे ते सगळे एका विभागात आहे. पण दशमस्कंद 2 भागामध्ये आहे. दशमस्कंद पूर्वार्ध आणि दशमस्कंद उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये भगवान कृष्णाचं मथुरेतलं चरित्र आहे, गोकुळातलं चरित्र आहे, आणि उत्तरार्धामध्ये मग द्वारकेतलं चरित्र आहे. मग पांडवाच्या सोबत असलेलं जे चरित्र, ते चरित्राचा उल्लेख आहे. ते चरित्र मला ऐकायची इच्छा आहे. मग शुकदेव म्हटले ते चरित्र फार सोपं आहे. फार सोपं आहे म्हणजे पहा, भगवान कृष्णजी देवकी वसुदेवाच्या पोटी जन्माला आले आणि मग कंस मामा मारेल म्हणून वसुदेव देवकीला सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, मला टोपलीमध्ये घाला. आणि मग नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेले. नंदबाबाच्या घरी जन्मोत्सव साजरा झाला आणि मग यशोदा मैयाने आणि नंदबाबाने त्याचा सांभाळ केला. आणि मग हळूहळू कृष्ण कन्हैया मोठा झाला. रांगता रांगता गवळणीच्या घरी गेला. कोणाचं दही खाल्लं, कोणाचं दूध खाल्लं. आणि मग भगवान हळूहळू मोठे झाले. काग बगर इठा हे सगळे मोठे मोठे दैत्य, पुतना आदी करून महाबळ भट एवढे सगळे दैत्य खाणी नष्ट केली. आणि शेवट मग कालिया मर्दन केलं. गोवर्धनाची लीला करून इंद्राचा गर्व परिहार केला. वासराची वत्सलीला करून ब्रह्मदेवाचा गर्व परिहार करून भगवान परमात्मा कालियाचं मर्दन करून गोपिकांशी रास क्रीडा करून मथुरेला गेले. कंसाचा वध केला. उग्रसेनाला गादीवर बसवलं. जरासंधाशी युद्ध केलं. जरासंधाशी युद्ध करता करता पळून गेले आणि द्वारकेची स्थापना केली. द्वारकेमध्ये राहिले. द्वारकेत कृष्णाचं लग्न झालं रुक्मिणीशी. बलराम दादाचं रैवत राजाच्या मुलीशी लग्न झालं. दोघांचा संसार थाटामाटामध्ये. आणि मग भौमासुराच्या कारागृहामध्ये असलेल्या 16,100 स्त्रियांशी देवाने लग्न केलं. त्यानंतर भगवान परमात्म्याने भीमाला घेऊन जरासंधाचा वध केला. मग पांडवांना सहकार्य केलं, युद्ध केलं. आणि मग भगवान कृष्ण परमात्मा आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता 56 कोटी यादवांना घेऊन, जे उन्मत्त झालेले होते त्यांना प्रभास क्षेत्रावर घेऊन गेले. गुजरातमध्ये, बंगालच्या उपसागरावर, अरबी समुद्रावर. आणि तिथे भगवान श्री सोमनाथाच्या साक्षीने बालका तीर्थावर आपलं मागील जन्मातलं प्रारब्ध होतं, त्या प्रारब्धाचा विचार करून ते धिवराचं प्रारब्ध घेऊन भगवान कृष्णजीला बाण लागला. 56 कोटी यादव समाप्त झाले. आणि भगवान कृष्णजीला बाण लागून भगवान कृष्णजी बाणाचं निमित्त करून उद्धवाला उपदेश करून इहलोकाची यात्रा 125व्या वर्षापर्यंत या भूतलावर राहून भगवान कृष्णांनी अवतार संपवला. एवढं भगवान कृष्णाचं चरित्र आहे. आता तुम्ही घरी जाऊ शकता. झालं आता.
काय राहिलं काय सांगा तुम्ही? हो अण्णा, ज्यांच्या घरी फराळ होतं ते म्हणजे फराळ चांगलं दाबून केलं तुम्ही, लगे 5 मिनिटात कृष्ण चरित्र सांगून जा घरी. असं कसं बाबा या? शुकदेवजी म्हणतात, राजन परीक्षिती असा पाहायचा शुकदेवांकडे. महाराज अहो एवढंस सुद्धा संकट माझ्या परिवारावर येऊ दिलं नाही. त्या कन्हैयाचं चरित्र तुम्ही असं सांगून मोकळे झाले, बाकीचे चरित्र सगळे विस्तृत सांगितले. शुकाचार्य म्हणतात, मी तुझी ऐकण्याची केवढी तळमळ आहे, चरित्र ते पाहत होतो का नुसतं टाइमपास म्हणून येऊन बसला. काही माणसं, आता आम्ही एका गावला कथेला होतो, एका वार्डातले लोक कधी 5 दिवस आले नाही कथेला, त्या दिवशी कथेला होते. मग मी ते दर्शनाला आले, म्हटलं का 5 दिवस काही दिसले नाही तुम्ही? ते म्हणे, महाराज आज की नाही आमच्या वार्डात लाईटच नाही. मग म्हटलं घरी मच्छरात बसल्यापेक्षा चला भागवत ऐकू. म्हणले हे असे काही येऊन बसलेले माणसं, घरी लाईट नसल्यामुळे मी उगाच टाइमपास करतो की काय. एक माणूस बस स्टँडला उतरला का हो आमक्याचं घर, बस स्टँडला 4-5 माणसं उभे होते. ते म्हणे कुणाच्या घरी जायचं? ते म्हणे आमके ते पांढऱ्या टोपीवाले धोतरवाले गंध लावतात ते. हा त्यांच्या घरी जायचं का तुम्हाला? बरं मग तुम्ही असं करा, असं सरळ सरळ जा. बरं मग पुढे एक वडाचं झाड लागेल. बरं मग तिथे आहे का त्यांचं घर? म्हणे नाही. मग त्या वडाच्या झाडाच्या पुढे गेले का एक लिंबाचं झाड लागेल. त्याच्या पुढे जा डाव्या हाताने, मग तुम्हाला सावता महाराजांचं मंदिर लागेल. बरं मग त्याच्या पुढे गेले की थोडं महादेवाचं मंदिर लागेल. बरं मग त्याच्या पुढे गेले तर मग असं उजव्या हाताने परत यायचं, मग शाळा लागेल. मग शाळा लागली, तिथे आहे का त्यांचं घर? म्हणजे नाही. असं उजव्या हाताने जा, पुन्हा एक मंदिर लागेल, त्या मंदिराचं दर्शन घ्या आणि मग पुन्हा उजव्या हाताने या. यांनी सांगितल्यानुसार ते बरोबर गेले, जसं सांगितलं. मग वडाचं झाड, मग लिंबाचं झाड, मग सावता बाबाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, आणि असं सगळं फिरून तो माणूस पुन्हा बस स्टँडवर आला. आणि मग ज्याने त्याला पत्ता सांगितला होता तो असे लाल डोळे केले, का हो तुमच्या गावात हे अशीच पद्धत आहे पत्ता सांगायची? नाही सांगायचं होतं तर नको म्हणायला पाहिजे होतं, उगाच मला बेजार केलं. ते म्हणे तुला जायचं कोणाच्या घरी? ते म्हणे आमक्याच्या घरी. ते म्हणे हे काय समोर त्याचं घर, हे सायकल लावलेली. शाबास. ते म्हणे घर जर इथे आहे तर मला असं मग विनाकारण, असं पहिलेच एकादशी आहे, विनाकारण बेजार केलं. तो म्हटला तुला खरंच जायचं होतं का रिकामा टाइमपास करतो म्हणून तुला एवढं फिरवलं? तसं तुझी खरंच इच्छा आहे परीक्षिती चरित्र ऐकायची कन्हैयाचं, की उगाच टाइमपास म्हणून बसला? गुरुदेव तुम्ही कोणतंही चरित्र सांगितलं तरी ते मला आल्हाददायकच वाटतं, पण मला माझ्या कन्हैयाचं चरित्र ऐकायची इच्छा आहे. आणि मग श्री शुकदेवांनी कन्हैयाचं चरित्र सांगितलं. देवाचा अवतार कशा करताय, देव अवतार कशा करता घेतो. तर ज्या वेळेला पृथ्वीवर पापाचा आचार वाढतो, अनाठाई बुद्धी खर्च करणारे लोक, म्हणजे अकारण सर्वसामान्य लोकांना ज्या वेळेला त्रास होतो, चुकीच्या लोकांना सत्ता, संपत्ती आणि पद ह्या एवढ्या गोष्टी जर प्राप्त झाल्या तर सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास भोगावा लागतो. मग चुकीचे माणसं याच्यावर जायला नको. अधर्मी माणसांचा सुरसुराट होतो आणि मग त्या अधर्मी लोकांचा सुरसुराट झाल्यामुळे धर्म लोप पावतो. लोप पावलेला धर्म पुन्हा स्थापित करण्यासाठी भगवंताचा अवतार होतो. गोस्वामी तुलसीदासजींनी भगवंताच्या अवताराचे कारण सांगितलं. तसं जर पाहिलं तर भगवान परमात्मा बिनु पद चलही सुनही बिनु काना, कर बिनु कर्म विधि नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी भगता बड़ योगी, कि मंगल भवन मंगलहारी. तो परमात्मा मुळात जर पाहिलं तर तो निर्गुण आहे.
मग निर्गुणातला देव सगुणात येतो, निराकारातला नराकारात येतो, अव्यक्त असलेला व्यक्त होतो. मग त्याचा खरा जर विचार केला, त्याच्या स्वरूपाचा विचार केला, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण, जे कधी असते आणि कधी नसते ते तटस्थ लक्षण, जे नेहमी जसं आहे तसंच आहे ते स्वरूप लक्षण. मग परमात्म्याचं स्वरूप लक्षण जर विचार केला तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम. ज्ञानोपरायने इतकं सोपं केलं की अव्यक्त निराकार नाही जाकार, 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 अव्यक्त निराकार नाही जाकार. जे तो विचारावर हरी सिंह हरि मुखे माना, 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 हरि मुखे माना. अव्यक्त निराकार, जो निराकार आहे, अव्यक्त आहे, जो व्यक्त होत नाही, आपल्या चर्मचक्षुने जो दिसत नाही, पण त्याच्याशिवाय कोणतंच काम चालत नाही, असा जो परमात्मा. परीक्षिती, तसं पाहिलं तर भगवान निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. मग तो निर्गुणातला देव कसा आहे? मग त्याला कोणतंही काम करण्याकरता कोणत्या पदाचं काम नाही, त्याला कोणतंही काम करण्याकरता त्याला कुठलंही आनन रहित सकल रस भोगी. तो नाकाशिवाय श्वास घेऊ शकतो, पायाशिवाय चालू शकतो, जिभेशिवाय रस घेऊ शकतो, कानाशिवाय ऐकू शकतो. असा जो परमात्मा आहे तो चराचरामध्ये आहे, तो नाही असा अशी कोणती जागा आहे? एक गुरुजी वर्गात शिकवत होते, हे पोरं सांगा, जगात देव आहे का नाहीये? जगात देव कुठे आहे? जगात देव आहे हे सिद्ध करून दाखवा. मी तुम्हाला एक सफरचंद देतो. एक पोरगा माळकऱ्याचा होता, तो म्हणे गुरुजी जगात देव नाही हे तुम्ही सिद्ध करा, मी तुम्हाला 2 सफरचंद देतो. मग खरंही लोक देव मानायला तयार नाही. हे एवढे कीर्तन कथा ह्या सगळ्या गोष्टी चालल्या, ते एवढं सगळं असूनही लोक अजूनही काही लोक हिरव्या चादरा घेऊन फिरतात, ते फुलाच्या चौकोनी माळी घेऊन फिरतात. तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, पण आपल्याकडे काही कमी नाही ना. मुद्दा महत्वाचा असा आहे, तो निर्विकार असलेला, निराकार असलेला देव नराकारात येतो. कधी नराकारात येतो? तर ज्या ज्या वेळेला अधर्मी लोकांचा सुरसुराळ होतो. करही अनिती जाई नाही बरणी, सिंध ही विप्र धेनु सुर धरणे. ते अनिती करतात तर गाय, ब्राह्मण, देव, भक्त या सर्वांना त्रास होतो. आणि मग असे ज्या वेळेला लोक सुळसुळाळ होतो त्या वेळेला महाराज म्हणतात, जब जब होई धर्म की हानी, बाढई असुरा धम अभिमानी, तब तब हरिधरी विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पीरा. भगवत गीताकार ते सांगतात, यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तुकाराम महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी. मग अशी आसुरी शक्ती नेमकी कोणती? तर कंसासारखी आसुरी शक्ती त्या काळामध्ये उन्मत्त झाली. महाराज उग्रसेनाचा पुत्र. मग कंस ज्या वेळेला उन्मत्त झाला, आतापर्यंत काही मामा प्रसिद्ध आहे भारतात. एक मामा भांजे शकुनी मामा, दुसरा मामा कंस मामा. एक रामायणामध्ये मामा होऊन गेले, त्यांचं नाव मारीच मामा. एक इतिहासामध्ये मामा होऊन गेले. जिंकाया गेले ते गड, वीर तान्हाजी तो पुढ, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भानाचं मढ, देवाची टकली घोर पड, वर एक एक चढ. देवाची टकली घोर पड, वर एक एक चढ. आता तुमच्या गावातच शिवचरित्रकार महाराज आहे, त्याच्यामुळे समुद्रावर पाऊस पाडायचं काही जास्त कारण नाही. ते शेलार मामा इतिहासामध्ये शेलार मामा. आणि या सगळ्या मामात सगळ्यात श्रेष्ठ आणि भारी मामा आमचे वारकरी संप्रदायाचे दांडेकर मामा. गावागावात परमार्थ रुजवला. काय संप्रदायाची परंपरा आहे बा विशेष. एकच मिनिट घेतो. मामासाहेब दांडेकरांना पहिल्यांदा ज्ञानेश्वरी जी संकलित केली ती सार्थ ज्ञानेश्वरी प्रसारित करायची होती, प्रकाशन करायचं होतं. आणि मग तेव्हा त्या काळामध्ये त्यांना 1 लाख रुपयाची गरज होती. ते फार मोठ्या प्रती छापायच्या होत्या. मग त्याच्याकरता चांगल्या क्वालिटीचा कागद, चांगली छपाई झाली पाहिजे, घराघरात ज्ञानेश्वरी गेली पाहिजे. ना नफा ना तोटा या तत्वावर मग सगळ्यांनी वर्गणी गोळा करायला सुरू केली. मामांचं कीर्तन होतं मुंबईमध्ये. मग ते कीर्तनामध्ये अनाऊन्स केलं की मग एक ज्ञानेश्वरी करता कोणाला काही सढळ हाताने मदत करायची असली तर करा. एक शेठजी आले मामांच्या पुढे. मामा, तुम्हाला किती रुपयाची गरज आहे? मामा म्हणे 1 लाख रुपयाची गरज आहे. ते म्हणे 1 लाख रुपये मी एकटा देतो. एकटा कोणाला 1 रुपये मागू नका, फक्त एक करावं लागेल. माझ्या वडिलांचं नाव प्रकाशकाच्या यादीत टाकावं लागेल. मामासाहेब म्हटले तुझ्या वडिलाचं नाव टाकायला काही हरकत नाही, परंतु कुठलाही एकटा कार्यक्रम म्हटला की तो बाकीच्यांना वाटते हा एकटाच आहे, महत्वाचा. मग ते एकट्याचं नाव म्हटलं की बाकीच्यांना सगळ्यांना सेवा घडली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. म्हणून तुझे 1 लाख रुपये मी घेऊ शकत नाही. आता त्याला थोडा अहंकारच आपल्या पैशाचा. मामासाहेबांना तो म्हटला, मामा, एका मुठीने 1 लाख रुपये देणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. मामासाहेब म्हटले तुझं जाऊ दे, एका मुठीने 1 लाख रुपये देणारा सापडेल का? नाही सापडेल, पण एका शब्दात 1 लाख रुपये येणारे नाही म्हणणारा मामा तुला डबल सापडणार नाही. एका मुठीने 1 लाख रुपये देणारा सापडेल, पण एक रकमी 1 लाख रुपये तात्काळ नाही म्हणणारा महात्मा सापडणे नाही. असे अनेक महात्मे या संप्रदायात झाले. आम्ही वाघाचे बच्चे आहोत, आपण काही असे लुंग्या सुंग्याचे बच्चे नाही वारकरी, कुणाचं काही ऐकून घ्यायला. कुणी काही म्हणेल संप्रदायाबद्दल, ज्ञानोबा तुकोबाबद्दल, आपल्याला वारकऱ्याने आपल्या स्वतःला 2 शिव्या द्यायला तिथे ऐकून घ्यायच्या. पण माझ्या ज्ञानोबा तुकोबाबद्दल जर कोणी बोलेल, मग तिथंच त्याची जीभ हासडून त्याच्या हातात द्यायची ताकद ठेवायची. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हानू काठी. कोणी बोललं की त्याला तिथेच ठोचून काढायचं. सिद्धांत असा आहे. हे एवढे मामा सांगायचे होते मला. त्यामध्ये कंस मामा. कंसाने सगळ्यात पहिलं एक काम केलं, म्हणजे कंसावर थोडा अन्याय झाला होता. त्याला बालपणामध्ये ब्राह्मणांनी सांगितलं जन्माला आल्याबरोबर की याच्यापासून तुमच्या कुळाचा विनाश होणार आहे, हे एवढं लेकराचा त्याग करा. मग त्यांनी तो त्याग केला.
वडिलांचा उद्देश चांगला होता उग्रसेन महाराजांचा. केवढे मोठे राजे होते की स्वतःच्या एवढ्या सगळ्या प्रजेचं चांगलं व्हावं याकरता पोटच्या लेकराचं सुद्धा बलिदान देणारे राजे होते भारतात. आता त्याबद्दल न बोललेलं फार चांगलं. तिकीट फक्त आमच्याच घरात मिळालं पाहिजे, बाकी इतरत्र कोणाचा नंबर त्याच्यात लागणार नाही. आणि मग ते कंस हळूहळू मोठा झाला. आणि मग काय होते, कधी कधी आपल्या घरात जर वादविवाद झाले तर त्या वादविवादाचा फायदा बाहेरचे लोक लवकर घेतात. तेव्हा हे भाऊ भाऊ एकत्र आहे ना, मग लहान्याजवळ काही सांगायचं, मोठ्याजवळ काही सांगायचं. मग या बाप लेकांचा जो विरोध झाला याचा फायदा एका विरोधी माणसाने घेतला. त्याचं आणि मथुरेचं फार दिवसाचं वाकडं, त्याचं नाव जरासंध, मगध. मग जरासंधाने काय केलं, या कंसाला बळ दिलं. तुला लहानपणी सोडून दिलं, तू एवढ्या मोठ्या राजाचा मुलगा भिकाऱ्यासारखा राहिला, आणि मग तुझ्या बापाने प्रजेचा विचार केला, तुझा विचार केला का? जा करा आक्रमण. तो म्हटलं मी एकटा कसं काय करू? आक्रमण करण्याकरता यांनी काय केलं, कधी कधी काही माणसं तुमचं वाटोळं करण्याकरता त्यांच्या घरून खर्च करायची तयारी ठेवतात. म्हणून 2 भाऊ असू द्या, 3 भाऊ असू द्या, ते घड्याळीच्या काट्यासारखे असले पाहिजे. दिवसभर कुठेही राहू द्या, पण एखाद्याचे जर 12 वाजवायचे ना, सगळे एका ठिकाणी आले पाहिजे. तुम्ही घड्याळीचे काटे पहा, दिवसभर ते इकडे तिकडे फिरत राहता, पण 12 वाजता कुठे येतात? ते रात्रीचे 12 वाजू द्या का दिवसाचे 12 वाजू द्या, मग कुणाचे 12 वाजवायचे का, सगळे ते घेऊ एका ठिकाणी झाले पाहिजे. ते घड्याळीच्या काट्यासारखे असले पाहिजे. जर कोणी बाहेरचं डोकं लावलं, यांच्या घरात दुसऱ्याने डोकं लावलं, कंसाचं डोकं बळकवलं, आणि मग कंस महाराजांनी सगळ्यात पहिलं पाप केलं, आपल्या स्वतःच्या बापाला कारागृहात टाकलं. ती भीती वाटत होती लोकांना, त्यामुळे चांगलं लोकांच्या नजरेत आपली किंमत व्हावी याकरता मग वसुदेव देवकीचा विवाह केला. वसुदेव देवकीचा विवाह केला थाटामाटामध्ये, आणि मग तेवढ्यात देवतांनी त्याच्या हातून पाप घडावं याकरता ते रथावरच नवरी वाटी लावायची वेळ, कंस आपल्या बहिणीला, लाडक्या बहिणीला वाटी लावायला निघाला. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली की आकाशाची वाणी सांगतसे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. तेव्हापासून मग त्यांना कारागृहामध्ये ठेवलं. मग कारागृहामध्ये ठेवलं तर कारागृहामध्ये काय असं 4 भिंतीचे ते आड नव्हते. बरेच विज्ञानवादी लोक डोकं लावतात कृष्णचरित्र, आमचं शास्त्र कळत दिसते तेवढं सोपं नाही. एक मला म्हटलं का हो, मग ते कारागृहात होते, मग त्यांना मुलं बाळ कशी झाले? मग कंसाला जर माहिती होतं, आता हे व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर आपल्या अकलेचे तारे तोडणारे भरपूर राहतात, मग कंसाला जर माहिती होतं की यांच्या पोटी त्याचा काळ जन्माला येणार आहे, मग त्यांना एकाच कारागृहात का ठेवलं? त्या आता जशी स्टॅम्पवर स्वाक्षरी झाली म्हणजे स्टॅम्प हे राहतो त्याला पुरावा. ज्याच्याकडे असेल पुरावा त्याने बोलावा, ज्याच्याकडे नसेल पुरावा मग त्याला कुठेतरी नेऊन पुरावा. सब प्रमाण असलं पाहिजे काहीतरी. सच्चिदानंद भगवान की. तसं शूरसेन पुत्र वसुदेवांनी कंसाने जशी त्याला तलवार काढली मारायला, अरे यांच्या पोटी जन्माला येणारे 8वी संतान मला मारणारे, मग त्याने तलवार उपसली आणि देवकीला आणि वसुदेवालाच मारतो. ना रहेगा बास. हे तर माहिती आहे तुम्हाला ना बजेगी. म्हणजे ते कारणच राहणार नाही, मग कार्य घडायचं काय काम? कार्य कारण भाव समाप्त. मग त्यावेळेला वसुदेवाने हात पकडला, कंसा अरे तू एवढा मोठा राजा, जगात तुझी कीर्ती, तू एका अबला स्त्रीला मारायला निघाला, तुझी केवढी अपकीर्ती होईल? तो म्हणे अपकीर्ती झाली तर चालेल, मरणापेक्षा काय अपकीर्ती मोठी आहे? अरे पण तू एवढा मोठा राजा, बर जाऊ दे, तुला आमच्या 8व्या पुत्रापासून मरण आहे ना,
मग मी शूरसेन पुत्र वसुदेव तुला वचन देतो किंवा माझे जेवढे लेकर आमच्या दोघांपासून धोका आहे का काही, आम्हाला कशाला मारतो? मी तुला वचन देतो की माझ्या घरी जन्माला येणारे जेवढे लेकर जन्माला येतील तेवढे सगळे तुला आणून देईल. तुला त्याला मारायचं तर मार, तारायचं तर तार. हे वचन दिलेलं होतं म्हणून त्यांना एका ठिकाणी कारागृहात ठेवलं. दुसरी गोष्ट, त्यांना कारागृहामध्ये ठेवलं. शहाण्या माणसाचं एक काम असते की आज आलेलं जे संकट आहे ते उद्यावर ढकलून द्यायचं, कारण उद्याचा दिवस कसा निघेल हे आपल्याला माहिती नाही. एखाद्या वेळेला कंसच मरू शकतो. दुसरी गोष्ट, वसुदेव देवकीला पुत्र होईलच याची काय गॅरंटी? मग तो आजच मरण पत्करल्यापेक्षा, कंसाच्या हातून मेल्यापेक्षा शहाण्या माणसाचं हे हुशार डोकं या कथेतला संदेश आहे समाजाकरता की आपल्यावर काही जर आपत आली असेल, काही जर मरणाचा वेळ प्रसंग आला असेल, तिथून सहज बाहेर निघून जा. तेवढा काळ टळला की तुमच्यावर संकट टळलं. काही माणसं, आपल्या जवळची माणसं, कोणी आत्महत्या करून मेलं, कोणी फास घेऊन मेलं, कोणी विहिरीत उडी मारून गेलं, तर तुम्ही तेवढ्या 5 मिनिटाचा राग तुम्ही आत्महत्या कराल. सगळं काही झालं तरी चालेल, इकडची दुनिया इकडे, कितीही टेन्शन येऊ द्या माणसाला, आत्महत्या करायची नाही. 2-4 दिवस गावाला चाललं जायचं. तुम्ही आत्महत्या कराल, तुम्ही जाल निघून, ते लेकर वनवासासारखे होतील ना तुमचे, जे कुणाच्या तोंडाकडे पाहत. आणि घरात बाप जर जिवंत असेल तर त्या घराकडे कुणाची पाहायची वाईट नजरेने हिंमत होत नाही. मी काल परवा सांगितलं तुम्हाला हा मुद्दा. म्हणून आपण स्वतः आपला विचार नाही करायचा, काही करायचं की आपला परिवार, आपले लेकर, आपली जी परंपरा जी डोळ्यासमोर ठेवायची किंवा आपल्या बापाचं नाव केवढं मोठं, हे जर केलं आपण असं. वसुदेवजी म्हणतात की तुम्ही आजचं मरण उद्यावर लोटून द्या. आजचा प्रसंग झाला, उद्याचं उद्या पाहून घेऊ. कंस महाराजांनी त्यांना कारागृहात ठेवलं. तर आजूबाजूला तर शिपाई होते सगळे. मग त्यांना एकांत कधी भेटला, प्रापंचिक जीवन त्यांनी कधी घालवलं, आणि मग ते प्रापंचिक जीवनाचा जर संग झाला नाही तर मग हे लेकरं जन्माला आली कशी? याच्यावर फार काही विद्वानांनी तर्कशास्त्र लावलं. आता हे एका ग्रंथात वाचून ते शक्य नाही होत, अनेकांचं श्रवण करावं लागते. जन्माच्या 4 दीक्षा आहेत. एक दृक दीक्षा, स्पर्श दीक्षा, मंत्र दीक्षा आणि मैथुन दीक्षा. तुमचा आपला सगळ्यांचा जो जन्म झाला तो मैथुन्य दीक्षित होतो. पांडवांचा जन्म झाला तो मंत्र दीक्षित. पांडव 5 जन्माला आले ते कशामुळे? मंत्रामुळे. जे नवनाथ जन्माला आले ते मंत्र दीक्षेतून जन्माला आले. स्पर्श दीक्षा, स्पर्श दीक्षेतून काहींचा जन्म आहे, काहीचा दृक दीक्षेतून जन्म आहे. दृक म्हणजे नुसतं दोघांनी एकामेकाकडे डोळे भरून पाहिलं तरी सुद्धा ती माता गरोदर राहायची, ही दृक दीक्षा. मग त्यांचा संग जरी आला नसेल पण या दीक्षेचा वापर करून भगवान कृष्णजीचा जन्म आहे. अशी अनेक पुरावे, अनेक कारण भागवतामध्ये, अन्य पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असा एकंदरीत शुकदेव म्हणतात भगवान कृष्णजीचा जन्माच्या अगोदरच हे चरित्र आहे. आणि मग भगवान कृष्णजीचा पहिला पुत्र, पहिला बंधू जन्माला आला, त्याचं नाव कीर्तिमान. कंसाने त्याला सोडलं आणि मग नारद महर्षी, कंस म्हणतो एवढंसं बालक मला काय मारेल. नारद महर्षी आले. नारदांनी त्याला उपदेश केला की हे कमळाचं फुल आहे, याच्यातली कोणती पाकळी 8वी आहे, कोणती पहिली आहे. हे सगळं चरित्र आपल्या बहुतेक थोडस अध्ययनात आहे. ते 8वा कोणता होऊ शकतो? मग कंसाने सगळेच्या सगळे लेकरं मारायचं ठरवलं आणि मारले सुद्धा. 6 लेकरं देवकीचे मारले तिच्या डोळ्या देखत. पण जगाचा उद्धार होईल, माझ्या पोटी देव अवतारला येणार, म्हणून तिने त्या आनंदाकरता एवढं दुःखही सहन केलं. आणि मग 7व्या वेळेला बलराम दादाचा जन्म होतो. अष्टम गर्भामध्ये भगवान श्रीकृष्ण गोलोक धामामधून बलराम दादाला, श्रीशेषाला
विनंती करतात की आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. सगळ्या देवतांना सांगतात तुम्ही गोपाळ व्हा, गोकुळामध्ये जाऊन. लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपूरला जा. तो शेष म्हटला देवा सगळं काही झालं चालेल, मी तुमच्या सोबत अवताराला आता येणार नाही. कारण मागच्या अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो, 14 वर्ष उपाशी राहिलो, फार त्रास झाला. हे कारण सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या सोबत देवा आता अवतार घेणार नाही. भगवान म्हटले शेषा तुला जास्त त्रास झाला का? ते म्हणे देवा ते उपाशी राहिलो त्याचा नाही त्रास झाला बरं. मी जर मोठा भाऊ असतो ना तुमचा मागच्या अवतारात, राम अवतारात, तर मी काही झालं तरी चालेल पण तुम्हाला वनवासात जाऊ दिलं नसतं. फक्त मी लहान असल्यामुळे मला ते बोलता आलं नाही, मला ते पाहावलं नाही. तुमच्या पायात काटे बसले माझ्या डोळ्या देखत, मी तुम्हाला झालेला त्रास पाहू शकत नाही, त्यामुळे मी तुमच्या सोबत आता येणार नाही. भगवान म्हटले मी या अवतारात तुम्ही मोठे व्हा आणि मग पृथ्वीवर झालेला पापाचा भार नष्ट करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रावण वद्य अष्टमी, आता पुढचा महिना तो, आता 2 दिवसाने श्रावण समाप्त होईल आणि मग ती दीप अमावस्या येते. ते अमावस्याला पहा कसं काय खतरनाक काम असते. सरत आला श्रावण, जागे होते रावण. रावण जाईन ते ते काय, अरे तुमची जर करंगळी कापली, करंगळी गवत कापता गाईला गवत कापताना जर करंगळीला धक्का लागला तर त्याचा तेवढा त्रास तुम्हाला सहन होत नाही. मावल्या हो, पोळी करता करता जर पोळी हातातून सटकली चपाती आणि ताव्यावर जर हात पडला किती मस्त वाटते. हा हा बर्फ लावल्यासारखं होते नाही. मग तुम्हाला लागलेला चटका सहन होत नाही, माणसांना थोडीशी इजा सहन होत नाही, मग तुम्हाला जो व्यवहार सहन होत नाही तो दुसऱ्या बरोबर करताना तुम्हाला लाज नाही वाटत थोडीफार? ते अंतःकरणापासून विचार करा ना की अरे जगातले सगळे लेकरं देवाचे आहे. मग तुम्हाला जसा जगण्याचा अधिकार आहे ना, तसा गाई म्हशीला बकरी शेळी सगळ्या पक्ष्यांना जगात देवाने निर्माण केलं, त्यांचा अधिकार आहे जगात जगण्याचा. जीवन चालतं एकमेकाच्या सहचाराने चालतं. जीवस्य जीवनम म्हणजे जीव मारून खा असा त्याचा अर्थ नाही. या सगळ्यांच्या सहकार्याने आपलं जीवन आहे. हे सगळे पक्षी पशु साप हे जे सरपटणारे चालणारे पळणारे धावणारे आकाशात उडणारे हे सगळ्यांचे आपल्यावर उपकार आहे. आणि मग उपकाराची फेर उपकाराने करायची असते. एक म्हटला मग आम्ही जर नाही खाल्लं ते तर मग ते किती संख्या वाढेल. म्हटलं बाकीच्या प्राण्यांचा विचार करा, मग ते बोकडाबद्दलच बरं ध्यानात राहत तुमच्या. मग बाकीचे बेंडके आहे, बेंडूक माहिती ना तुम्हाला, पावसाळ्यात येतो ते. आता आज चांगला पाऊस पडला, उद्या सकाळी येतो आवाज तो. बेंडूक खाल्ला का कोणी? विंचू खाल्ला का कोणी? विंचू तर जास्त झाले असते ना. मग साप खाल्ला का कोणी की पकडला बा तुम्ही? मला असं वाटते मग मारून खाल्ल्यापेक्षा म्हणजे मेलेलं खाल्ल्यापेक्षा मारून खाण्यात सामर्थ्य आहे. वाघासारखं मारून खायचं ना, मेलेलं नाही. सिंह काय करत? सिंहाला सगळं जग घाबरते, सगळं जंगल घाबरते का? तो एकटाच आहे ना, भला हुआ. बाघन का एक पूरे गाव को धाक, डुकरन के 100 पूरा गाव करे साफ. वाघासारखा एकच असला पाहिजे. आणि मग तो एक कसा असला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. या लोकांचं एवढं नाव जे वाढलं तर हे स्वतः करता नाही जगले, हे समाजाकरता जगले. आणि जगत असताना फक्त एक काम करा, किंवा तुम्ही या भूतलावर आले, तुमचा जेवढा अधिकार या जगात राहण्याचा आहे तेवढाच तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या प्राण्यांचा आहे. आणि मग त्यांचा अधिकार जर तुम्ही छीनत असाल, तुमची आपल्या घरात जर प्रेत पडलं तर ते आपण नेऊन कुठे टाकतो? स्मशानभूमीमध्ये. मग मेलेलं प्रेत जर स्मशानभूमीत नेऊन टाकायची सवय आहे आपली, अशी जर आपली परंपरा आहे, मग मेलेलं कोणतं बी शरीर, कोणताही प्राणी आपल्या पोटात टाकायला हे काय स्मशानभूमी आहे? आता ते कोणत्या तरी हॉटेलची जाहिरात चालू आहे चांगली.
हा? शाबास. धन्य माता पिता तयाची. वा वा. हे प्रभु जगन्नाथम, हाँ ये क्या हुआ? टेक्नॉलॉजी. वा वा. हे लेकर सांभाळणं म्हणजे अवघडच काम आहे. अर्धे मास्तर लोक यांच्या पायी दारू प्यायला लागलेले. ते एवढी हे 2.5-3 तासात आपल्याला परेशान करतात. ते मास्तर लोक दिवसभर सांभाळतात त्यांना. त्याच्यामुळे ते मास्तर लोक संध्याकाळी चला असो, विनोदाचा भाग असू द्या. काय चाललं होतं आपलं? हो नाही हो, दुसरं चालू होतं त्याच्यावरच आलं का ते आता? सच्चिदानंद भगवान की. श्रावण महिन्यामध्ये पंचमी. आता 2 दिवसानंतर श्रावण लागणार. श्रावण महिन्यामध्ये पंचमीला बालकृष्णजींचे मोठे बंधू बलरामजींचा जन्म झाला. त्यानंतर भगवान कृष्णजी अष्टमीच्या तिथीला अवतीर्ण झाले की सूक्ष्म रूप धरी गर्भ पधारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सच्चिदानंद भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. 8 वर्षाची बालमूर्ती देवकीच्या समोर प्रकट झाली. भगवान ने कहा, माँ जरा हमारी ओर देखो, माझ्याकडे बघा, माझ्याकडे. देवकी ने डोळे उघडले. अरे कौन हो आप? भगवान ने कहा, अरे मैया, जिसकी साधना की थी, जिसकी अपेक्षा की थी, जिसकी राह देख रही थी, तारनहार आने वाला है, वही हूं मैं. तो किसके बेटे हो आप? अरे मैया, आपका ही बेटा हूं. तो इतना बड़ा कैसे हुआ मेरा बेटा? एवढा मोठा कसा काय? लोक काय म्हणतील, देवकीचा पुत्र आहे हा.
तो क्या करू माँ, छोटे हो जाओ, लहान हो लहान. पण आई मी लहान झालो असतो, पण तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे. बर बर, तुम्ही आतापर्यंत अनेक जन्मापर्यंत साधना केली, ती साधना तुमची फलीभूत होण्याकरता त्यावेळेला तुम्ही मनु महाराज शतरूपा महाराणी होते, त्या काळामध्ये तुम्ही उपासना केली आणि ती उपासना सिद्ध व्हावी याकरता द्रोण नावाचे एक वसू आणि त्यांची धरा नावाची पत्नी, त्यांनी तुमच्या आजूबाजूला राहून तुमच्यावर कोणी हिंस्र पशु वार करू नये, तुमची तपस्या भंग होऊ नये याकरता साधना केलेली आहे. आणि तुमची तपस्या सिद्ध झाली, मी प्रसन्न झालो, त्यात त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. त्यांचा सध्या अवतार तुम्ही यशोदा देवकी वसुदेव झालात आणि ते नंद यशोदा झालेले आहे. आणि मग तुमच्या अगोदर करता करविता अर्ध पुण्य लाभे. तुमच्या अगोदर मला त्यांना आनंद देण्याकरता जायचंय, तिथे माझे हजारो भक्त गाईच्या रूपात गोपाळांच्या रूपात अवतीर्ण झाले, त्यांचा उद्धार करायचा आहे आणि तुमचा पुत्र म्हणून जगात मिरवायचा आहे. आणि तुम्हाला कंसाची भीती वाटत असेल तर कंसाला आत्ता एका मिनिटात मारतो. ओम भगनी भागोदरी ओम फट स्वाहा. हे माहिती आहे तुम्हाला? ओम भगनी भागोदरी भग भुगे ओम फट स्वाहा. हे सगळ्या पोरांना माहिती आहे. हसत खेळत कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणजे सांगणाऱ्याला आनंद आला पाहिजे, ऐकणाऱ्याला आनंद आला पाहिजे. तुम्हाला आनंद येईलच. माझं नावच सदानंद आहे. महत्वाचा भाव. आमचे वडील सांगायचे की आपण आहे तोपर्यंत कोणी चांगलं म्हणतं माणसाला. वा वा महाराज, तुमच्यासारखा माणूस आमले सापडच नाही आलो. तुमच्यासारखा माणूस गोड. जे आमचे जामठीकर बाबा सांगता की बाबा लोक दररोज त्या येणाऱ्या कीर्तनकाराला नवीन, बाबा या 4 दिवसात तुमच्यासारखं कीर्तनच नाही झालं, म्हणजे मागचे गेले पहिले. आणि ते आम्हाला बरं वाटतं, नाही बा आपलं कीर्तन लय भारी झालं. आता उद्याच्या कीर्तनकाराला हे असंच सांगणार आहे की बा कालच्या कीर्तनापेक्षा आजचं कीर्तन ते भारी झालं. तुकाराम भाऊ बरोबर आहे की नाही? महत्वाचा भाव. म्हणून कोणाच्या स्तुतीच्या पण काही माणसं हृदयापासून तारीफ करणारे भेटतात. कोण तोंडापुरतं बोलतंय, कोण मनापासून बोलतंय हे एका सेकंदात कळतंय. चला, मला माझ्या गुरु माऊलीने सांगितलं होतं त्याही पेक्षा चांगले माणसं भेटले. वडगावात गेला ना म्हणे तुला आनंदच येईल. म्हटलं माझं नाव सदानंद आहे, मी कुठं गेलो की आनंदच घेईल. महत्वाचा भाव. नका अकारण टाळी वाजवू नका. काही कारण असलं की मग वाजवा. काय चालू होतं आपलं? मी याला आता मारतो कंसाला. ओम भगनी फट स्वाहा. आता मारू शकतो, आता 2 मिनिटात. पण याच्या हातून अजून बरंच काही काम करून घ्यायचंय. म्हणून याला जिवंत सोडायचं आणि हा तुम्हाला धक्का लावू शकणार नाही. तुम्ही त्याच्याबद्दल निशंक राहायचं. आता पुढं काय करायचं ते म्हटले, मी आता लहान होईल, लहान झाल्यानंतर मला बोलता येणार नाही. आणि मी जर बोललो लहान झाल्यावर तर तुम्ही घाबराल, त्याच्यामुळे मोठा होऊन बोललो. आणि मग बारीक कानामध्ये सांगितलंय देवकी मातेच्या, इतर कोणालाही ऐकायला जाणार नाही. तिथे नामदेव महाराज हजर होते. अगदी कानात गोष्ट सांगितली. काय करा तुम्ही? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मग का हो, हे जर कानात सांगितलेली गोष्ट तुम्ही माईकवर कशी सांगता? आता मी त्यांच्या कानात सांगितलेली गोष्ट माईकवर सांगायची, कारण इथे काही कंसाचे सेवक नाही. नंद बाबा यांनी भगवान कृष्णजींनी सांगितल्यानुसार ते म्हटले तुम्ही मला फक्त स्पर्श करा. आणि स्पर्श केल्याबरोबर भगवान कृष्ण लहान झाले. त्यांना दुर्डीमध्ये घेतलं. ती
कामट्यांची असते ना एवढी मोठी टोपली, ते कन्हैयाला ठेवलं आणि जसा देवाला स्पर्श झाला तशी जगातली सगळी बंधनं त्यांची तुटली. आणि जशी जशी भगवान कृष्णजीला घेऊन पुढे चालत होते सगळे पहारेदार मूर्छित झाले भगवंताच्या मायेने की खुल गए ताले हजारो, ओय क्या बात गए ताले सारे, ओय क्या बात हो गए, खुल गए तारे सारे, ओय क्या बात हो गए, आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई। आज जन्मे कन्हैया, पंकज भाई इसको देखो जरा, करामात हो गई। भगवान कृष्ण जन्माला आले, त्यांचा स्पर्श झाल्याबरोबर सगळी बंधन गळून पडली की उचलिला कमळापती पायीची बंधने गळती, उचलिला कमळापती। भगवान कृष्णजीला घेऊन निघाले, यमुनेला पूर चाललेला होता आणि मग यमुना महाराणी भगवान कृष्णजींची सौभाग्यवती, तिने अनंत काळापासून तपश्चर्या केली होती। यम ही यमुना सूर्य कन्या, यमाची आणि शनिदेवाची बहीण ती यमुना, मग ती अनेक वर्षापासून वाट पाहत होती। भगवान कृष्णजींनी सांगितलं होतं तुला भेट द्यायला येईल आणि मग आपल्या पतीचं दर्शन होईल, म्हणून तिला आनंद झाला आणि आनंदाने ती वरती 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 येत गेली। भगवान कृष्णजीच्या चरणाचं दर्शन झालं पाहिजे, पण ते नंदबाग वसुदेवाच्या नाकाडोळ्यात पाणी जाईन याचा काही विचार, नवऱ्याचं दर्शन घ्यायचं तर सासऱ्याला मारून नाही नाही, ते सासऱ्याच्या डोळ्यात नाकाडोळ्यात पाणी जायला लागलं। भगवान कृष्णजीने पाहिलं, अरे म्हातारं जाईल मरून, लोक म्हणतील हे पोरग जन्माला आल्याबरोबर बाप खाल्ला। भगवान कृष्णजीने डाव्या पायाचा अंगठा त्या पाण्याला लावला, पाणी खाली गेलं। यमुना महाराणी मूर्त रूपात आली, प्रभू काहीतरी भाग्य आमचं, आम्हाला तुम्ही दर्शन देण्याकरता आलात। भगवान कृष्ण म्हटले चिंता करू नको, 11 वर्ष 5 महिने तुझ्या जवळच राहणार आहे, तुझ्याच तीरावर खेळ खेळणार, तुझ्याच तीरावर राहणार, काळजी करायचं कारण नाही। आणि मग भगवान कृष्णजीला वसुदेवजींनी यमुनेने वाट करून दिली। वसुदेवजी गोकुळामध्ये आले, गोकुळामध्ये देवाला ठेवलं। पहा तुम्ही काय कमाल आहे, सगळ्या लोकांनी वर्णन केलं आईचं, की जगात सगळ्यात उपकार कोणाचे? आई, थोर तुझे उपकार, आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, ती हाक कानी, मज होय शोककारी। ते जेवढ्या कविता आहे तेवढ्या सगळ्या, की तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, ती आई माझी मायेचा, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार। आम्ही जर मायेचं महत्व सांगतो व्यासपीठावर, तर फक्त आमच्या घरी येऊन पाहायचं आम्ही आमची माय वागवतो का नाही। आम्ही जर गाय पाळा तुम्हाला सांगतोय, तर गायचं गाय आमच्या घरी एकाने पाहायला या। आमचे गुरुवारी हरणे महाराज मुक्ताई संस्थानचे, ते सांगत असतात, कीर्तनकार कीर्तनात 2 तास काय बोलतो, याही पेक्षा
तो 24 तासापैकी 2 तास काय बोलतो याही पेक्षा तो 22 तास घरी काय करतो हे घरी जाऊन पहा, मग तारीख द्या. आता सगळं युट्यूबला पाहून तारीख सुरू आहे. मग ते तुम्हाला काय माहिती माझ्या घरी गाय आहे का नाही, मी माझ्या माईला वागवतो का नाही, चाललंय आपलं ते. मला मुद्दा हा सांगायचा, जगात जेवढ्याही कवींनी काही लिहिलं, अहो वेदाने पहिले लिहिलं मातृदेव भव. मग बापाचं काही कर्तव्य नाही. आई हे घराचं मांगल्य आहे, पण बाप हा घराचा आधार असतो. बाप घराचा खांब असतो ना, मूळ. थोडस संकट आलं माणसावर तर अगं आई ग, काहीतरी कपड्याला टाचा मारता मारता सुई जर हातात बोचली तर काय म्हणते माणूस, आई. आणि जर रस्त्याने चालता चालता एखादा ट्रक अंगावर आला आणि त्याने अचानक ब्रेक दाबला, कच कच, आणि मग काय म्हणतो माणूस, बापरे. जर अशा घरातून पाय बाहेर आणि एवढं मोठं जनावर त्याच्यावर पडणार पाय, आणि मग काय म्हणतो माणूस, बाबा बाबा. याचा अर्थ काय, लहान संकट आलं म्हणजे घरातली जर काही चिंता असेल तर ती माय सांभाळू शकते, आणि मुलाला बाहेर काही चिंता असेल तर ती सांभाळू शकतो. त्याचं नाव आहे बाप. आणि मग बाप, जेवढं लोक यशोदा माईला ध्यानात ठेवतात ना, वसुदे देवकीला जेवढं महत्व आहे. देवकीने नुसतं जन्माला घातलं, पण माझ्या कृष्णावर संकट येऊ नये स्वतःचा जीव धोक्यात घातला. बाप वाहून गेला तरी चालेल, एवढ्या नाका डोळ्यात पाणी जाईपर्यंत बापाने मेहनत घेतली आणि पोराचा जीव वाचवला कंसापासून. याला म्हणतात बाप. हे बापाचं वैभव आहे. आणि मग नंद बाबाच्या घरी गोकुळामध्ये पहिले बलराम दादाचा अवतार झालेला, मग कृष्ण कन्हैयाचं आगमन. त्या रात्रीला नंद बाबा गायीची सेवा करून महादेवाच्या मंदिरामध्ये झोपलेले, महादेवाच्या पिंडीवरच हात ठेवला आणि नंद बाबा महादेवाला प्रार्थना करतात, हे भोले बाबा, मला माझ्या करता काही पुत्र नको. माझी सौभाग्यवती गरोदर आहे, पण माझ्या घरी एवढ्या 9 लाख गायी आहे, त्या गायीची सेवा करायला एखादा तुझ्या आशीर्वादाने पुत्र पाहिजे. भगवान शिवजी मनात म्हटले, तथास्तु, तुझ्या घरी पुत्रच येणार आहे. गोपाल. एवढं म्हणता म्हणता झोप लागली. आणि इकडे वसुदेवजींनी कृष्णजीला, ती देवाचीच यंत्रणा, कृष्णजीला देवकीच्या यशोदेजवळ ठेवलं आणि यशोदेने एका कन्येला जन्म दिला होता, तिला घेऊन मथुरेमध्ये घेऊन गेले. मथुरेमध्ये जसा तिचा प्रवेश झाला, ती रडायला लागते आणि आकांत होतो. तो आकांत झाल्यावर सगळे दूत उठतात, जागे होतात. ते जागे झाल्यानंतर मग कंस जागे होतो आणि मग सेवक धावायला लागले, उठा धावा, 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला, 8वा जन्माला, 8वा जन्माला. आणि मग कंस रात्री झोपलेला नाईट पॅन्ट वरच पळत आला. तो तसंच पळत आला, काढली तलवार, कुठे पाळ. देवकी माता म्हटली, अरे दादा, ते माझी मुलगी आहे, हे पहा. मुलगी असो का मुलगा असो, आकाशवाणीने काय सांगितलं, 8वा पुत्र तुला, 8वा गर्भ तुझा वध करेल. आणि इकडे आणि मग ती जशी हातात घेतली, गरगर गरगर फिरवली, दगडावर आदळणार तेवढ्यात ती त्याच्या हातून निसटली आणि योग मायेच्या रूपाने अष्टभुजा, 8 भुजा धारण केल्या आणि माता वैष्णव देवीच्या रूपामध्ये ती प्रगट झाली. आणि कंसाला म्हणते, रे मूर्ख, मला काय मारतो म्हणे, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. त्याच्या डोक्यात पिल्लू सोडून दिलं फक्त. कुठे जन्माला आला ते सांगितलं नाही, कसा जन्माला आला हे नाही, घर नंबर नाही, प्लॉट नंबर नाही, गल्ली नंबर नाही, आधार पॅन काहीच नाही. एवढं सगळं सांगितलं. आणि मग कंस महाराजांनी सैन्य घेतलं आणि ती जशी पुढे जायची, देवी इथून गुप्त झाली हिमालयामध्ये
आणि हिमालयापर्यंत कंस तिच्या सोबत मागे 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 मागे. तू पहिले सांग कुठे जन्माला आला. ती म्हटली तू शोधत बस आता. आणि मग ती हिमालयामध्ये एका ठिकाणी शांत झाली. तिचं नाव वैष्णव देवी. आता हिमालयामध्ये वैष्णव देवीचं ठिकाण आहे ते. आणि मग तिथून महादेवाला प्रार्थना, हे भोले बाबा हे कंसाचं पहा काहीतरी. मग भगवान शंकराने एक भैरव देवता पाठवली आणि भैरवाला सांगितलं हे कंस देवीची आज्ञा काय ते पहा. देवीचं पीठ सांभाळण्याकरता भैरवाची उपासना, भैरवाचं नियोजन झालं. आणि भैरव म्हणजे महादेवाचं एक अवतार, रुद्र अवतार, ते देवीच्या त्या पीठ संरक्षणाकरता आले. आणि मग देवी काय आदेश आहे साहेब. ते म्हटले हे कंसाकडे पहा जरा. त्या भैरवाने कंसाचं सैन्य मारत 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 पुन्हा मथुरेत आणून सोडलं. आणि भैरव दरवाजावर उभा. कंसाला म्हटला तू जर बाहेर निघाला तर तुझा गेमच आहे आता. ते कृष्ण भगवान जोपर्यंत त्याला मारत नाही तोपर्यंत कंस घराच्या बाहेर निघाला नाही. तर कंसाला एवढे राक्षस पाठवल्यापेक्षा स्वतः जायला काय झालं होतं. पण तरीही भगवान कृष्णजी त्याला घरी जाऊन त्याला मारावं लागलं. का तर देवीच्या सांगितल्यानुसार भैरव त्याच्या दारातच होता. तू बाहेर आला की मेला. म्हणून कंस बाहेर आला. आणि अशी काही बारकावे कथेमध्ये. आणि मग ते कंसाचा वध झाल्यानंतर पुन्हा भैरव देवीचं शक्तिपीठ सांभाळण्याकरता पुन्हा वैष्णव देवी जवळ गेले. वैष्णव देवीचं दर्शन, भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. जसं नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय भोलेबाबाचं दर्शन पूर्ण होत नाही. त्या पद्धतीने सच्चिदानंद भगवान की जय. आणि भगवान कृष्णजी इकडे ते देवीची स्थापना झाली. कंस पुन्हा कारागृहामध्ये, कंस आपल्या याच्यामध्ये आले. वसुदेव देवकीला मोकळं केलं. आता तुम्ही जाऊ शकता तुमच्या हिशोबाने. पण मग त्यांना कारागृहाच्या बाहेर काढलं, मोकळं सोडलं. इकडे नंद बाबाच्या घरी सकाळी काही गवळणी यशोदा माईच्या कक्षेमध्ये गेल्या, ज्या सेविका होत्या त्या. आणि मग त्यांनी एक बालक पाहिलं. ते वेगळ्याच स्वरूपाचं होतं. ते वेगळ्याच स्वरूपाचं होतं. आणि मग त्याचं वर्णन केलं एका श्लोकामध्ये. त्याचा डाव्या पायाचा अंगठा त्याने हातात घेतलेला आणि ते चोखतो आहे. एवढं सुंदर दृश्य दिसत होतं की करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव. आणि मग ते सुंदर बालक या सगळ्या गवळणींनी पाहिलं आणि यांनी एकच कल्लोळ केला. सजनी आज देखो नंदजी को ना. सजनी आज देखो नंदजी को लाल. सजनी आज देखो नंदजी को लाल. गोपाल 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 गोपाल
कान मन मेरो मोहे। बल्ली हाथ में लियो कन्हैया, तड़पत है मझधार। आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल। ती गोपिकांनी त्याचं स्वरूप पाहिलं। राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया। कस्तुरी मळवट चंदनाची उटी, त्याचं ते सावळ स्वरूप पाहिलं की पाहिला पाहिला नंदाचा नंदन। तेने वेधियले मन, 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 तेने वेधियले मन। पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन। तेने वेधियले मन, 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 तेने वेधियले मन। पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन। मोर मुकुट पितांबर शोभे, काळ्या घोंगडीचा भार। तेने वेधियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन। त्या गवळणींनी हल्लकल्लोळ केला तिथे, आणि मग एवढी गर्दी वाऱ्यासारखी वार्ता पसरली गोकुळामध्ये। आणि मग लोक गोकुळातले ब्रह्मज्ञानाच्या गप्पा करू लागले। लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान। न करता साधन जप तप, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान। इकडे नंद बाबा गाईची धार काढायला बसलेले। नंद बाबाची बहीण धावत गेली, तिचं नाव सुनंदा। नंद भैया, अरे ओ नंद भैया। ते एवढ्या जोरात आवाज दिल्यामुळे ते नंद बाबा दचकले। दचकल्याने काय झालं, गाईची धार काढायला असं स्टूलवर बसून नाही काढता येत, ते पायावरच बसावं लागतं। आणि मग ती बाटली दोन्ही पायाच्या मध्ये, आणि मग अशा अवस्थेत जर एखाद्याने आवाज दिला तर तो माणूस पडेल कुणीकडे, पुढे नाही, तो असं मागे पडेल। नंदबाबा त्या पद्धतीने ते जितक्या जोरात आवाज दिल्यामुळे ते मागे पडले, आणि जेवढं दूध बाटलीमध्ये काढलेलं होतं तेवढं दूध सगळं अंगावर। आणि ते दूध काही सामान्य गाईचं नव्हतं, पद्मगंधा गाईचं होतं। जी कामधेनू भगवान कृष्णजीची सेवा घडावी म्हणून गोकुळात आली होती पद्मगंधा, तिचं दूध फक्त कन्हैयाला होतं, बाकी दुसऱ्या कोणत्या गाईचं दूध कन्हैयाला पाजलं जात नव्हतं। आणि ती 24 तासातून फक्त एक वेळ दूध द्यायची, आणि ते दूध उतू गेलं म्हणून यशोदामाई धावत गेली होती। नाही तर बरेच लोक डोकं लावतात, तुमची कीर्तनकार मंडळी सांगता बा कृष्ण मांडीवर होता आणि मग यशोदा ते दूध उतू गेलं आणि मग धावत गेली। आणि मग एवढ्या घरी जर एवढं मोठं दूध आहे 9 लाख गाईचं, तर एवढा कंजूसपणा कशा करता? शतलं शाबास, तसं कारण नाही त्याचं। ती पद्मगंधा नावाची गाय, ती 24 तासातून एकच वेळेला दूध द्यायची, ते कन्हैयाला दिवसभर पुरलं पाहिजे, त्याकरता त्या दुधाची सांभाळ नको, असं त्याच्या मागचा भाव आहे। नंद बाबा म्हटले गाईचं दूध अंगावर सांडलं काहीतरी शुभ शकून आहे, उभे झाले। अगं तुला डोकं आहे काही, एवढ्या जोरात ओरडती कशा करता ओरडली? ते म्हणे गोष्टच अशी आहे, तुमच्या घरी पुत्र जन्माला आला। आणि मग नंद बाबाला एवढा आनंद, नंद बाबालाच नाही
तर अख्ख्या गोकुळातील लोकांना विशेष आनंद, आणि त्या आनंदाला पारावार राहिला नाही. सगळ्या गोकुळातील लोकांनी नवीन वस्त्र धारण केले, पिवळ्या रंगाचे. लहान लेकरांना नवीन वस्त्र. गोकुळामध्ये केशर कस्तुरीचे सडे टाकण्यात आले, खुंट केळीचे खुंट आणण्यात आले, आंब्याची तोरणं, आंब्याच्या पानाची तोरणं. जिकडे तिकडे वातावरण गुढी पाडव्यासारखं नवचैतन्याचं वातावरण झालं. आणि एक एक गवळण कन्हैयाचं दर्शन घेण्याकरता काहीतरी निमित्त करून येऊ लागली. आणि भगवान कृष्णजीचं दर्शन घेण्याकरता नुसते गोकुळातलेच लोक आले नाही, तर गोकुळातल्या लोकांसोबत देवी देवता, यक्ष, किन्नर, जारण, मारण सगळे वेगळ्या वेगळ्या रूपात जे लोक कधी आतापर्यंत गोकुळात दिसते नाही तेही लोक गोकुळामध्ये येऊन गेले. आणि मग इकडे नारदांनी महादेवाला सांगितलं, बाबा देवाचा बालकृष्ण अवतार झाला. आणि मग 2 दिवस झाले याच्या करता, तुम्हाला माहिती नाही अजून? ते म्हटले नाही, मला नाही माहिती, मी माझं भजन करत बसलो. नारद म्हटले, तुमचं असंच आहे. म्हणजे कुठे विष निघालं की मग महादेवाची पहिली आठवण, आणि तुम्ही आनंदाच्या बाबतीत सगळे मागेच. भगवान म्हटले, मग आता काय करायचं? ते म्हटले, आता असं करू, तुम्ही पुढे चला आणि आपण दोघं सोबत चला, पहिले बालकृष्णाचं दर्शन घेऊन येऊ. महादेवानी विचार केला, चला महादेवाचं बालकृष्णाचं दर्शन घेऊन. एकाचे हृदयी गोडी साखरीचे ठाई. ते एकामेकाच्या हृदयामध्ये भगवान शिव आणि कृष्ण. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. एकाचे हृदयी गोडी साखरीच्या ठाई. एकामेकामध्ये इतके गुंतलेले महादेव. आणि मग भगवान शंकर रामाचं अर्थात कृष्णाचं भजन करतात, आणि कृष्ण भगवान महादेवाचं भजन करतात. मग भगवान कृष्णजींचं बाल स्वरूप पाहायला मिळेल. म्हणून भगवान भोलेनाथ जसे होते तसेच निघाले. नारद म्हटले, ओ बाबाजी रुको जरा, तुम्ही असेच कसे काय निघाले? ते लहान लेकरू आहे म्हणे, आणि तुम्ही साप घेऊन चालले. जाऊ दे, ते सापाला भगवान कृष्ण घाबरणार नाही, ते शेषावर झोपणारे. पण जर तुम्ही या रूपात गेले, तुम्ही चालले दर्शनाला, आणि तुम्ही भोले बाबा आले म्हटल्यावर सगळं गोकुळ पहिलेच ते आता वेडे झाले लोक. एक लोटा जल ते गोकुळातले सारे लोक कृष्ण देतील सोडून, आणि तुमच्याच मागे येतील, तुमच्याच मागे पळत येतील ते. मग आता काय करा? ते म्हणे, तसं नाही, तुम्ही वेश पालटा. आणि मग एक योग्याचा वेश, योगी जटाधारी, दाढी वाढलेली, भगव्या पांढरी दाढी, भगवे वस्त्र, कमंडलू हातामध्ये, आणि मग कौपिनधारी, लंगोटधारी भगवान शंकर एका योग्याचं रूप धारण करून गोकुळामध्ये. नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, ओ सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। नगर में जी आया, भेद कोई समझ न पाया, अलग है तेरी माया, तो सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। विभूति गल रुद्रमाला शेष नाग लिपटायो, सिर पे गंगा बाल चंद्रमा घर घर अलग जायो हो, घर घर अलग जायो।
अंग विभूति गले रुद्रमाला शेष नाग लिपटायो सिर पे गंगा बाल चंद्रमा घर घर अलग जगायो घर अलग जगायो घर घर अलग जगायो यशोदा के घर आया आके अलग जगाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 नगर में जोगी आया कोई समझ न पाया अलग है तेरी माया ओ सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 बापू काय शांतता आहे पहा. थोडीशी काही चुळबुळ नाही, गडबड नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणाल बा माणूस वेगळा दिसतो, गडबड केली तरी बोलता म्हणा, शांत बसले तरी बोलता. भगवान कृष्णजीला भेटण्याकरता भोले बाबा एक योग्याचं रूप धारण करून आले. नगर में जोगी आयो. भगवान कृष्णजीचं चरित्र असं 2 तासात सांगून पूर्ण होलेच नाही बापू. 2 तासात नाही, सदानंद महाराजांचं अख्खं आयुष्य निघून जाईल, पण कृष्णाचा, कृष्ण शब्दातला क्रू सुद्धा पूर्ण सांगून होणार नाही. आणि मी भागवत पूर्ण करेल असं कोणी म्हणायचंच नाही, ते पूर्ण नाही होऊ शकत. पुष्पदंत नावाच्या कवींनी असं वर्णन केलं की असितगिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मूर्वे लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणाना मीशपारम नयाति. ते म्हटले समुद्राच्या पाण्याची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि मेरू पर्वतावरची कल्पतरू वृक्षाची लेखणी केली काडीची. आणि विद्येची देवता सरस्वती प्रत्यक्ष लिहायला बसली तरीही देवाचं गुणगान करता येणार नाही. यशोदामाई याबद्दलचा विचार सांगते की लाडका हा कान्हाबाई लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाढे याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू आले. लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्या जर सांगायच्या गेल्या तर महीपत्र सिंधू आटे. एकच चरित्र वर्णन करायचं तर ते 2 तास सांगितलं ते. 2 तासात एवढ्या अवघ्या मोठ्या चरित्राला गवसणी घालणं शक्य नाही. आणि तेही व्यासांच्या लेखनात आलेलं काव्य, ते तर सहज सोबत नाही. जेवढं झालं तेवढं झालं. महत्वाचा भाव म्हणजे लालायित चरित्र आहे का नाही याच. आणि मग भगवान शंकर दर्शनाकरता आले आणि दर्शनाची रांग लागलेली पंढरपूरच्या पारीसारखी. काय लोक चमत्कारिक आहे. आता आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगावला गेलो दर्शनाला. मग शेगावला दर्शन
तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर विदर्भाचं पंढरपूर आहे आमचं शेगाव. तुम्हाला जिवंतपणे स्वर्गात जाऊन जर यायचं असेल आणि स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर फक्त एकदा आमच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगावला या. जगात तशी उत्तम व्यवस्था सापडणार नाही, कुठल्याच बाबतीत तडजोड नाही. तुम्ही या एखाद्या वेळेला. मग तिथे दर्शनाकरता किती वेळ लागणार ते बोर्डावर पाहिलं. दर्शनाकरता लागणार होता 45 मिनिटं वेळ. आमच्यातला एक माणूस काय म्हणतो, महाराज हे पहा आपण काय करू, दूरदर्शन घेऊ, मुखदर्शन, आणि मग जरा घाई आहे म्हणे आपल्याला लवकर जाऊ. ते मुखदर्शन घेण्याकरता फक्त 10 मिनिट लागले. मग 45 मिनिटं दर्शनाच्या बारीत न उभे राहणारे माणसं, मग तिथे फुकट महाप्रसाद असतो, त्या महाप्रसादाच्या बारीत 1.5 तास उभे होते. हे काय चमत्कार आहे की नाही हा. दर्शन बारी, दर्शनाच्या रांगेत उभे झाले भगवान शंकर, यांचा नंबर आला आणि दर्शन बंद. पुजारी म्हणे चलो भागो, दर्शन का समय समाप्त हुआ. महादेवजी नाराज झाले. तिकडे महादेवजी नाराज झाले, यमुनेच्या तीरावर बसले जाऊन खिन्न मनाने, एवढ्या लांबून आलो माझ्या कन्हैयाचं दर्शन होत नाही, कन्हैयाचं दर्शन होत नाही, मग काय करायचं. मग महादेवानी भगवान कृष्णजीला प्रार्थना केली आणि कृष्णजी महादेवाची दया आल्यामुळे यशोदामाईच्या मांडीवर रडायला लागले. आणि मग रडायला लागले म्हटल्यावर काही केल्याने दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, पाय वरती केले. ते लेकरांची रडायची स्टाईल पहा तुम्ही, ते वेगळीच पद्धत. असे मुठी आवळायच्या, पाय वर दोन्ही, आणि लाल जरद डोळे, सगळा चेहरा रडून रडून लाल झाला. आणि मग सगळ्या गोपिका यशोदामाईच्या जवळ, का ग यशोदे का रडतो कृष्ण, त्याला काही समजावून सांगितलं नाही. यशोदामाई म्हणते नाना परी समजावी ते, मागेल ते खाया देते, फोपटोनी निगविते, परी हा उगा राहिना, रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, समजविता रागिना, समजविता रागिना, रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, समजाविता राहेना, समजाविता राहेना, समजाविता राहेना. नाना परी करतो संग, रडता से सुंदर सुंदर, नेत्रावाटे वाहे बुंद, रडते माझे बाळताने, रडते माझे राहेना, समजाविता राहेना, समजाविता राहेना. हे असं अद्भुत अनाकलनीय असं चरित्र देवाचं. आणि मग कृष्ण रडायला लागले, काही केल्याने थांबत नाही. आणि मग हे करून पहा, ते करून पहा, ते काही केल्याने रडणं थांबत नाही. मग एक म्हातारी आली, अगं काही कोणा देवा धर्माचं पहा, काही त्याच्या पोटात आलं असेल ते पहा. ते म्हणे आत्या सगळं करून झालं.
त्याला असं पदरात फिरवूनही झालं, ओवा खाऊन त्याचं पोटही चाटून पाहिलं. हे घरगुती इलाज, हे त्याचा मला अनुभव नाही, पण मी पाहून पाहून सांगतो. तुमचं तुम्हाला सांगायचं ते गुट्टी उगाळून आता ते काही राहिलं नाही. सगळं मेडिकलवर उपलब्ध झालं मच्छिंद्र भाऊ, पण जुन्या म्हाताऱ्या ते काम करतात. लहान लहान लेकर सगळे, अरे काही करून जमत नाही. मला तरी वाटते एवढे लोक त्याला भेटायला येतात, नक्की कोणाची तरी नजर लागली असेल. मग कुणी नजर उतरवून पहा, काही करून पहा. पहिलेच आमचा विठोबा काळा, सावळे सुंदर रूप मनोहर, तो परमात्मा सावळा आहे, सुकुमार आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. मग काळ्या रंगाच्या माणसाला कशी काय नजर व्हायला पाहिजे? गोरा रंग असेल गोऱ्या माणसाला नजर होणं, दृष्टी होणं सहज आहे. जनाबाई गेल्या मंदिरात देवाच्या. वारकऱ्यांची भावना पहा. 1 मिनिट घेतोच रामकृष्ण बाबा. ते गेली जनाबाई मंदिरामध्ये. जनाबाई माहिती आहे तुम्हाला? दळण दळिले सख्या श्रीहरी रे, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. दळण दळिले सख्या श्रीहरी रे, आळ चोरीचा माझ्यावरी. ती जनाबाई, एवढा भाव देवाचा देवावरती झाला. आणि मग जनाबाई मंदिरात गेल्या आणि देवाला काय म्हणल्या? देवा, तुमचा चेहरा जरा आज उतरलेला दिसतो. असं अंगाला हात लावून पाहिला, तुमचं अंगही जरा गरम वाटते. वारकऱ्याची भावना पहा तुम्ही. आणि तुमचे डोळे जर असे लाल लाल झालेले वाटतात. डोळ्यात आग होते का तुमच्या? जनाबाईचा देवाशी संवाद. मला तरी असं वाटते की हे सगळे साधू संत येताना हेच तुला दृष्ट लावत असतील देवा. साधू संत येती जाती, दृष्ट तुला लाविताती, वरी वरी बहु माया, तुला माझ्या पंढरी राया. आणि मग जनाबाई काही मीठ मिरच्या असं घेऊन आल्या. आणि जनाबाई मग देवाची दृष्ट, कवनाची झाली दृष्ट, तुला माझ्या पंढरी राया. 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 ओवाळी लिंबलो, ओवाळी लिंबलो, तरी ते तुझे काया. कवनाची झाली, तुला माझ्या पंढरी, कवनाची झाली दृष्ट, तुला माझ्या पंढरी राया. कवनाची झाली दृष्ट, तुला माझ्या पंढरी राया. ओवाळी लिंबलोन, उतरी ते तुझी काया. कवनाची झाली दृष्ट, तुला माझ्या पंढरी राया. जनाबाई काढी दृष्ट, भक्तीच्या मोहऱ्या मीठ,
गालाला लावी बोट तुला माझ्या पंढरी राया. तुला दृष्ट झाली काय पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली. पंढरीच्या राया तुला दुष्ट जागाले. पंढरीच्या राया तुला दुष्ट जागाले. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी. ओवाळीते तुला रे देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली. पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली. वाडीते राया तुला. ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी. वाडीते देवा रे तुला संत मंडळी. वाडीते देवा तुला संत मंडळी. सच्चिदानंद भगवान जय. हे चरित्रच असं आहे देवाचं. आम्ही म्हणत राहावं आणि तुम्ही असं श्रोताओं ने झोका लेते रहना. नहीं नहीं झोका कोई ले नहीं रहा. ते कोणी नजर उतरवणार असेल तर बघा कृष्णाला रडणं थांबत नाही. मग काय करायचं? काहीच करायचं नाही. आता एवढे मोठे साधू संत मंडळी आले, याच्यात कोणी असेल ना मांत्रिक बाबा, मग एक सेवक धावत गेला, आहे क्या कोई नजर उतारने वाला बाबा? नारद म्हटले महादेवा उठा उठा पटकन उठा. का हो नारदा काय तुम्ही पटकन उठा तुम्हाला दर्शन घ्यायचं ना. ते म्हणे मला कुठे मंत्र येतात. ते म्हणे तुम्ही गपचूप बसाव. नारद म्हटले हो दौंडीवाले इधर आओ. काय काम आहे? ते म्हणे आमचे नंद बाबाला पुत्र झाला, त्या पुत्राला नजर झाली, दृष्ट झाली आणि ती दृष्ट उतरवायची आहे. मग तुमच्यात कोणी मंत्र उच्चारणारे बाबा आहे का? ते म्हणे हे काय सगळे हे कैलास पर्वतावरून बाबा आले, हे मोठे बाबा आहे, सब देवन के बाबा. नारद म्हटले हे पाय मला चक्रात टाकू नका बरं, तुझ्यामुळे एकदा लग्नात फसलो होतो. नारद म्हटले तुम्हाला दर्शन घ्यायचं ना, मग दर्शनच जर घ्यायचं पांडुरंगाचं तर बारीत लागून घ्यायचं, कुठून बी घुसायचं नाही पंढरपूरला. हे म्हणायचं होतं मला. म्हणजे तुम्हाला काय वाटलं बा कुठूनही घुसून घ्यायचं? नाही 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 तर घ्यायचंच नाही दर्शन पांडुरंगाचं. पण पंढरीनाथाचं दर्शन. आमच्या गावची 2 माणसं आम्ही 10-10 तास बारीत, आणि ते आमच्या नंतर का हो आले दर्शन करून. हो किती तास लागले? म्हणजे 2 तास. म्हणजे शाबास. म्हटलं कुठून? खोट बोलायचं. शाबास. म्हटलं कुठून? ते पण हे आपल्या काळ्या मारुती जवळून. म्हटलं जमलं, तुमचं कल्याण असो. आता पांडुरंगाचं दर्शन फार स्ट्रिक्ट झालं बरं बापू यावर्षी. कोणालाच घुसाघुशी करायचं कारण नाही. चला हे आमच्याच गावच्या लोकांची गोष्ट नाही बरं, तुमच्या गावाकडचे लोक तसे घुसत असतीलच कुठून तरी पंढरीच्या बारीमध्ये, नाही का तुकाराम महाराज? ऐका ऐका हो गड्या हो ऐका रे. हे नजर उतरवणारे बाबा यांना मंत्र येतात. आणि मग यशोदा माईच्या घराकडे ज्या लोकांनी काल यांना काढून दिलं होतं ना, तेच दोघं पुढे. आता वेळ बदलला. बाजू हटो नजर उतारने वाले बाबा आहे, बाजू हटो नजर उतारने वाले बाबा आहे. दर्शन करण्याकरता मग यशोदाबाईच्या अंगणामध्ये यांना पाठ टाकला. एका बाजूला नारद महर्षी, एका बाजूला भोले बाबा. आणि यशोदाबाई कृष्णाला घेऊन समोर आली. आणि जसं महादेवाने कृष्णाला पाहिलं, कृष्णाने महादेवाला पाहिलं, कन्हैयाचं थोडं रडणं कमी झालं. ती एक म्हातारी म्हणे पाय हो बाई, साधूबा चांगला कलाकार दिसते बरं. ही आमच्याकडची भाषा वराडातली. बाई बाबा चांगला पॉवरफुल दिसत बरं. असंच ना, चांगला पॉवरफुल बाबा दिकास म्हणे. हा ते लोक काय डोकं लावतील काही सांगता येत नाही. तरीही देवाचं रडणं शांत नाही. पण बाबा तुमची दृष्टी याच्यावर पडली.
याचं रडणं थोडं कमी झालं, पण हे कायमचं बनणं का होत नाही? बाबा म्हटले, माई एवढ्या दुरून माझी नजर काम करत नाही, तुम्हाला त्याला माझ्या मांडीवर द्यावं लागेल. यशोदामाई म्हटले, बाबा आम्ही दुसरा माणूस पाहून घेऊ, तुम्ही जा म्हणे. अहो सर्वसामान्य, आता एखाद्या स्त्रीला मुलीला मुलगा झाला असेल तर ती सासूबाई तिला म्हणते, बबे ते नळाला पाणी आलं ते बाळ माझ्याजवळ दे. आता काळ बदलला, जुन्या काळात डोक्यावर पाणी आणायचं, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, थुमकट थुमकट चालली डोलत, वाऱ्याचा तोलान वाऱ्याचा ग तोलान, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. त्याच्यानंतर आली हापशी, हँडपंप गल्लीत, मग घरापर्यंत नळ आले. काळ कसा बदलला पहा. आणि आता एवढा काळ बदलला की तो अंगणातला नळ डायरेक्ट घरात आला किचन मध्ये. आणि मग त्या नळाला सुद्धा आता नळी लावणं जीवार येते. मग त्या नळाला आली नळी, मग किचन मध्ये नळी, बाथरूम मध्ये नळी, हांड्यात नळी, कळशीत नळी. आता काही दिवसानं पाहुणे आले की त्याच्या तोंडात नळी. तुम्हाला लागलं तेवढं पाणी प्या, झालं की सांगा आम्ही बंद करतो. हे असं. ती नळाला पाणी आलं, अगं बाई ते माझ्याकडे दे बाळ. तर ती काय म्हणते, आत्या ते रडतय म्हणे. ती म्हणे आण इकडं. आणि मग ती बाळाला हळूच सासूकडे देते, नाही इलाजाने. पण काय म्हणते माहिती, आत्या त्याची मान बरोबर पकडा. ते म्हणते, हा ज्याचा आहे तोही या मांडीवर खेळलेला आहे, तू मला मान पकडायला सांगते म्हणे. बरोबर, हे तिला सुद्धा माहिती आहे की बा हिचा आपल्यापेक्षा 4 पटीने अनुभव मोठा आहे. पण ती त्या लेकराची कोण आहे? माय. आणि ती माय तिलाच म्हणतात जिची बरोबरी, तिच्या प्रेमाची बरोबरी जगात दुसरं कोणीही करू शकत नाही. आत्मा आणि ईश्वर याचं एकमेव मिलन म्हणजे आई. ईश्वर सर्वांना प्रेम करण्याकरता घरोघर जाऊ शकत नाही, म्हणून ज्याने निर्माण केलेली ईश्वराची प्रतिकृती, तिचं नाव आहे माय. ती आहे आई. आणि ती आई जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, तिला म्हणतात माय. आणि मग यशोदामाई ही सामान्य माय कोणाकडे लेकरू देते? मग यशोदामाई देवाची माय होती, असं कोणाकडे कसं काय लेकरू देईल? आणि मग ते ना इलाज असतो. सरस्वती मातेचा अवतार होती एक, सरस्वती गोकुळामध्ये आलेली. तिचं नाव पौर्णिमा, पुरणमासी आत्या. ती बाळांपण करायचं काम करायची, दाई. तिने सांगितलं, तिने ओळखलं भोले बाबाला, हे जगाचा मालक आहे, हे भोले बाबा आहे. अगं यशोदे घाबरू नको, देऊन टाक त्यांच्या मांडीवर, काही होणार नाही. कृष्णजीचं दर्शन घेतलं आणि भगवान कृष्णजीचा पाय आपल्या माथ्याला लावला. भगवान शंकर म्हणतात, धन्य झालो आता यासी संदेह नाही, मग जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. हे व्हिडिओ लोक घरी राहून बनवत होते, पंढरपुरात नाही. घरी राहून व्हिडिओ पंढरपुरात जातो माघारी पंढरीनाथा. हे तर काळच बदलला. तो महत्वाचा भाव असा आहे. आणि मग भगवान शंकरांनी दर्शन घेऊन तिथून निघून गेले. महादेवाची जशी पावलं पडत गेले तसे त्या पायाखाली पदचिन्ह उमटले फुलांचे. यशोदामाईने विचार केला, नक्की कोणीतरी मोठा महात्मा असतो. अशा अनंत लीला परमात्म्याच्या आहे. या अनंत लीलांमध्ये चौर्य लीला आहे, उखळी बंधन लीला आहे, कालिया मर्दन लीला आहे. हे फार मोठं चरित्र विस्तारित आहे. पण आज एक यानंतर कार्यक्रम आयोजित आहे. म्हणजे कसं आयोजित आहे तर या उत्सव समिती मार्फत मला सूचना आलेली आहे की आमचं जे काही असेल त्यांचे कोणाचा तरी सत्कार समारंभ, आदरातिथ्य, पाहुणे गावात आले म्हटल्यावर त्यांचं आदरातिथ्य करावं लागतं. मग उत्सव समिती काहीतरी आदरातिथ्य सत्कार समारंभ करणार आहे. त्यातही आपला 10-5 मिनिट वेळ जाणार. आणि आता भगवान कृष्णजींची छबी, प्रत्यक्ष सजीव देखावा तो इथे येणार. आणि आपण मोजून 10 मिनिट भगवान कृष्णजी सोबत सगळ्या गोपिका, यथा व्रज गोपिकांना भक्ती कशी असली पाहिजे.
तर ती गोपिकांसारखी असली पाहिजे. गोपिकांनी सगळं काम धंदा सगळं सोडून भगवान कृष्णजींनी मुरली वाजवावी आणि सगळ्या गोपिकांनी तल्लीन व्हावं. वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू गवनाचा माय वाजे वेणुनादे गोवर्धन गाजे पुच्छ पसरणी मयूरा विराजे मज पाहता भासती यादव राजे वृंदावनी वेणू गवनाचा वृंदावनी वेणू गवनाचा माय वाजे 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 विनु वाजे गोवर्धन वाजे पसरुनी मयूर विराजे मग पाहता वाजती यादव राजे वृंदावनी वेणू गवनाचा माय वाजे 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 गोकुळातील सर्व गोप गोपिका शरीराने आपल्या आपल्या घरी होते पण मनाने कृष्णमय झालेल्या होत्या. तसं आपणही आपल्या प्रापंचिक जीवनातला सगळा खल अंतकरणातला काढून काही वेळ भगवान कृष्णाशी रत व्हायचं